भारतासह जगभरात 2020 ते 2022 या 2 वर्षात काळ बनून आलेल्या कोरोनाची लाट ओसरली असं वाटत असेल तर आत्ताच सावध व्हा। इतर संसर्गजन्य आजारांसोबत जीवघेण्या कोरोनासोबत जगण्याची सवय आता लावून घ्यावी लागेल। इतर संसर्गजन्य आजारांसोबत जीवघेण्या कोरोनासोबत जगण्याची सवय आता लावून घ्यावी लागेल असं दिसतं। हाँगकाँगपासून सिंगापूरपर्यंत कोरोनानं पुन्हा थैमान घातलाय। कोरोनाची लाट येते का अशीच शंका आकडेवारीवरून वाटते। वाढती रुग्णसंख्या ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे असं मानलं जातं। गेल्या वर्षभराच्या तुलनेत मे मध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत। रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे। कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढतोय। हाँगकाँगमध्ये महिन्याच्या सुरुवातीला जवळपास 31 रुग्णांचा मृत्यू झालाय। हाँगकाँगमधील सिंगापूरसाठी ॲडव्हायझरी जारी करण्यात आली। तेथील नागरिकांना कोविड गाईडलाईन्स पाळण करण्याचे निर्देश देण्यात आले। हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत। जगभरात कोरोना हळूहळू डोकं वर काढतोय। कोरोना झपाट्याने फैलावतोय। आठवड्यात कोरोनाने दबक्या पावलांनी प्रवेश केला। ही नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे। हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे। कोविड-19 बाधित रुग्णांची संख्या वाढती आहे, त्यामुळे आरोग्य अधिकारीही चिंतेत आहेत। कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येने कोरोना लाटेचे संकेत दिसत आहेत। याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे। मे महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत 28% वाढ झाली आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात 14,200 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत। रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 30% वाढली आहे। कोरोनाचा नवा व्हेरिएंट आधीच्यापेक्षा घातक आहे असं सांगण्यात येत आहे। याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही। कोविडचा नवा व्हेरिएंट 15J, कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN9 BA.2.86 चाच उपप्रकार आहे। देशासाठी हा व्हेरिएंट नवीन असला तरी जगभरात या व्हेरिएंटचा संसर्ग झालेला रुग्ण देखील आढळलात। जागतिक पातळीवरचा विचार केला तर या व्हेरिएंटची लागण झालेला पहिला रुग्ण या वर्षाच्या जानेवारीत आढळला होता। त्यानंतर तो अमेरिका, युरोपीय देश, सिंगापूर, चीन आदी देशात संसर्ग झालेला रुग्ण आढळलेत असं सांगितलं जातं।